नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 या यूट्यूब चॅनलवर. भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे शेतीला खूप असे महत्त्व आहे. शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते, जसे की गहू, तांदूळ, भाजीपाला, फळे आणि कडधान्य. तर आज आपण फ्लावर या पिकाविषयी माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, फ्लावर ही दोन प्रकारे केली जाते, एक पावसाळ्यात आणि दुसरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये फ्लावर कशी लावायची ते आज बघणार आहोत. पावसाळ्यात फ्लावर लागवड करण्यासाठी सरी, वरंबा किंवा बेडवर लागवड फायद्याची ठरते. तर दोन ओळींमधील अंतर सुमारे 45 ते 60 सेंटीमीटर, दोन रोपांमधील अंतर सुमारे 30 सेंटीमीटर ठेवावे. तर शेतकरी मित्रांनो, एकरी सुमारे 22 ते 20 हजार रोपे लावून द्यावीत. यामुळे अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टळते. पावसाळी फ्लावर लागवडीसाठी वेळ ही जून-जुलै महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेली कधी पण योग्य असते. लागवडीपूर्वी सरी, वरंबा किंवा वाफे यांना व्यवस्थितरित्या खतांचा मात्रा द्यावा. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात फ्लावर या पिकावर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. तर वेळोवेळी फवारणी करणे फायद्याची ठरते. योग्य व्यवस्थापनाने फ्लावर या पिकाचे उत्पन्न चांगले मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्लॉट खूप छान प्रकारे सेट झालेला आहे. खूप छान अशी झाडांची ग्रोथ झालेली तुम्हाला बघायला दिसत असेल. तर शेतकरी मित्रांनो, खूप छान अशी व्यवस्थितरित्या लागवड केलेली तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, दिलेली माहिती तुम्हाला समजलेली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.